नमस्कार, मी दीपाली. साऊथ इंडियन और महाराष्ट्र रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जसं की आजची रेसिपी असणार आहे आळू वडे. आळू वडे कसे बनवायचे, त्याच्यासाठी काय साहित्य लागणार आणि कसं बनवायचं मी ते तुम्हाला सांगणार आहे. पण त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. आणि चला आता पाहूया तर आपण या व्हिडिओमध्ये की आळू वड्याची तयारी कशी करायची त्याच्यासाठी लागणारे साहित्य. तर चला पाहूया. तर आता पाहू आपण आळू वड्यासाठी लागणारे साहित्य. तर मी पाव किलो बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यात जिरा असणार आहे आणि हळद असणार आहे. आणि त्याच्यानंतर मी चिंच आहे ना भिजू घातले 5 मिनटं आधीच, कारण की ते एकजीव झालं पाहिजे पाण्यामध्ये त्याच्यासाठी. तर ते पण टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर मिरची पावडर घरगुती, नंतर तीळ घेतलेले आणि नंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि नंतर मिरचीही घेतली. ते मी वाटून घेणार आहे, नंतर सांगणार तुम्हाला. आणि मीठ लागणार आणि त्याच्यानंतर आळूचे पानं लागणार आहे आपल्याला. मग आता पाहू पुढे अजून पुढची स्टेप काय करायची आहे. असं पसरून घ्यायचं आहे एका ह्याच्यावर, पेपरवर किंवा ह्याच्यावर. मी ह्याच्यावर ठेवलं म्हणजे पाटावर. तर तुम्हाला हे ना एकदम असं बारीक कापायचं. हे का कापायचं की आपल्याला हे म्हणजे आळू वडे हे असतं ना, त्याचं पाण्यामुळे आपल्याला घशामध्ये खाज वगैरे न येण्यासाठी हे काढायचं असतं. नाहीतर याच्यामुळे आपल्याला खाताना खाज वगैरे येते मग त्याच्यामुळे हे काढायचं. आणि असं करून सर्व पानं हळूहळू काढायचं, जेणेकरून फाटणार नाही आळू वड्याची पानं. म्हणून असं करून सगळ्याचे काढायचे. तर आता मी सगळ्याचे काढून घेते. तर तुम्हीही काढून घ्यायचे असेल हळूहळू सगळ्याचे काढून घ्यायचे. आपल्याला काय करायचं, टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे बघा. आम्ही गरम होत आलेलं आहे पाणी. त्याच्यानंतर काय आळू वड्याचे पाण्याचं वरचं पण काढून घेतल्यानंतर आळूचे वडीचे पाणी आता गरम पाण्यामधून थोडंसं काढायचं जे बघा असं आपल्याला. कारण की आहे ना याचं जे आपल्याला याच्यामध्ये काही पाण्यामध्ये असतं ना वगैरे ते खाच न सुटण्यासाठी आपल्याला खाताने वगैरे, म्हणून हे गरम पाण्यात आपल्याला काढायचं आहे. मग अशी तुम्हाला सांगितलं पुन्हा एकदा तसं करून घ्यायचं. असं व्यवस्थित हळून लक्ष द्यायचं की हे आपलं आळूचे पानं फाटले गेले नाही पाहिजे. असे करून तुम्हाला सर्व जेवढे पानं आहे तुमचे तेवढे सगळे पानं असे काढायचे आहे तुम्हाला. आता पाहू शकता हे मी सर्व गरम पाण्यातून काढून घेतलेलं आहे. आता त्याच्या पुढची स्टेप सांगते तुम्हाला. आता काय करायचं, सर्वात आधी आपल्याला काय करायचं, टोप घ्यायचं आहे. एका टोपामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे. मी बेसन पाव किलो टाकून घेतलेले आहे. पाव किलो बेसन टाकलेलं आहे याच्यामध्ये. तर पाहू शकता थोडंसं जास्त वाटलं तर थोडंसं काढूनही घेऊया. मी ते काढून ठेवते थोडंसं. त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला आहे ना तर मग आता आपण याच्यामध्ये लसूण आणि मिरच्याची पेस्ट टाकून घेतली. मग त्याच्यानंतर काय करणार, तीळ टाकून घेतणार आहे बघा. थोडेसे तीळ टाकले मी याच्यामध्ये. तीळ टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचे, जिरा टाकायचा त्याच्यामध्ये. थोडासा जिरा टाकून घ्यायचा. जिरा टाकल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, चवीनुसार तुम्हाला तिखट किती पाहिजे मी थोडंसं टाकणार. ऑलरेडी मिरच्या टाकल्या त्याच्यामुळे थोडंसं तिखट टाकणार की लालसर दिसायला पाहिजे. पण थोडंसं तिखट टाकलं. आणि त्यानंतर काय करायचं, हळद घ्यायची आहे. हळद एकदम जास्त पण नाही टाकायचं, थोडीशी हळद टाकली आहे मी त्याच्यात. हळद टाकल्यानंतर काय करायचं तुम्हाला, मीठ टाकायचं. मग मीठ पण हे चवीनुसार टाकायचे. चवीनुसार मीठ टाकायचे. मी मीठ पण टाकते, चवीनुसार मीठ टाकते. मीठ टाकल्यानंतर मग शेवटी काय करायचं, आपल्याला हे जे चिंच भिजून ठेवले ना पाण्यामध्ये, थोडंसं त्याला असं हे करायचं, एकजीव करून घ्यायचं पाण्यामध्ये व्यवस्थित. ते मिक्स झालं पाहिजे की जेणेकरून आळू वडे खाताना जरा आंबट गोड वाटले पाहिजे. व्यवस्थित टेस्ट आहे बघा, पाहू शकता तुम्ही. असं मग याचं पाणी काय करायचं तुम्हाला घ्यायचं आहे. फक्त पाणी टाकायचं तुम्हाला याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर काय करायचं, वरून थोडंसं पाणी टाकायचं. आणि पातळ नाही करायचं आपल्याला, हे मिश्रण घट्ट करायचं आहे. तर पाहू शकता थोडंसं आधी हे मिक्स करून घ्या तुम्ही. जे काय टाकलेलं ते सगळं मिक्स केल्यानंतर थोडंसं चिंचाचं पाणी पण टाकायचं, ते मिक्स करून घ्या. मिक्स झाल्यानंतर पाहू शकतात आता तुम्ही की थोडंसं घट्ट आहे जास्त. मग वरून एक्स्ट्रा पाणी टाकायचं हळूहळू, थोडं टाकायचं जसं तुम्हाला वाटेल तसं. की हे पातळ नाही झालेलं आणि जास्त पातळही नाही करायचं आपल्याला, मीडियममध्ये ठेवायचं आपल्याला हे पीठ. तर आता मला असं वाटतं माझ्या ह्याच्यासाठी बरोबर पाव किलोची
बेसन बरोबर होतं, तर ते बेसन मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे, जे एका साईडला काढून पाहू शकता. ते आता मी टाकते याच्यामध्ये. ते एकजीव करून घेते. आता अजून थोडंसं पाणी टाकते. व्यवस्थित एकजीव करून घेते. असं एवढं नॉर्मली घट्ट ठेवलं की व्यवस्थित आपल्या आळू वड्याच्या पानाला हे सगळं मिश्रण लागेल. पातळ ठेवलं की नाही लागणार, त्याच्यामुळे असं नॉर्मली ठेवायचं एवढं. हे पाहू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित केलेलं आहे. पाहू शकता. तर आता तुम्हाला हे काय करायचं, मिश्रण झाकून ठेवायचे एक 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचे. आणि एक 5 ते 10 मिनिटांनंतर आपल्याला लावू तर ते एक पुढं पाहू. तर आता मी हे ठेवते झाकून. पाहू शकता 10 मिनिटं झालंय, तर व्यवस्थित भिजून गेलेले आहे आपलं मिश्रण. तर आता आपल्याला पुढची प्रोसेस काय करायची आहे, तर मी साईडला ठेवणार. याच्यावर मी काय करणार, तर आता पाहू शकता हेला मी सगळं बेसन लावून घेतलेलं आहे पानाला. तर आता पुढे पाहू आपण काय करायचे. काय करायचे आपल्याला की आहे ना, की एक जाळी घ्यायची. जाळीला असं तेल लावून घ्यायचं आपल्याला, जेणेकरून आळू वडे आपण इथं वाफेवर हे करायला घेणार ना, ते चिटकणार नाही. मग काय करायचं, आणि जास्त पाणी घ्यायचं नाही, जेणेकरून या बुडाला टच नाही झालं पाहिजे. म्हणून असं झाकून घ्यायचं पाण्यावर. आणि त्याच्यानंतर आळू वडे आपले काय करायचे, असे काढायचे आणि ह्याच्यावर ठेवायचे. पाहू शकतात मी ठेवते असं एक एक ठेवून द्यायचे. हे बघा, ठेवल्यानंतर काय करायचं, आपल्याला एक 10 ते 15 मिनटं वाफेवर याला आहे ना, वाफ व्यवस्थित बघा. 10 ते 15 मिनटानंतर मी काढल्यानंतर आता समजू शकतं बघा, बेसन वगैरे व्यवस्थित हे झालेले. तर आपण आता याला काढून घेणार आहे आणि थोडंसं थंड व्हायला ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर आळू वडे बारीक बारीक कापून घेणार आहे, तेही दाखवते तुम्हाला. आता पाहू शकता मी आळू वडे कापून घेतलेले बारीक बारीक, हे बघा पीस. तर बारीक बारीक, आणि त्या कापून घेतानाच मी आहे ना गॅसवर आहे ना तेल गरम करायला ठेवलेलं. तर पाहू शकता ते बघा, तेल गरम करायला ठेवल्यानंतर आता काय झालं, तेल गरम जास्त झालं एकदम. तर आता काय करतं, आळू वडे टाकताना तुम्हाला गॅस स्लो करून ठेवायचा आहे. गॅस स्लो केलेला आहे मी आता. त्याच्यानंतर पाहू शकता तेल गरम झाल्यानंतर हळूहळू तेलामध्ये सोडायचे. पाहू शकता तुम्ही तेलामध्ये सोडले. तेलामध्ये सोडल्यानंतर त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, है ना, थोडंसं हलवायचं आहे. पाहू शकता व्यवस्थित होते. थोडंसं आपल्याला इथून घेते, म्हणजे तळून घेते तेलामध्ये आळू वडेल ना, सगळ्यांना व्यवस्थित. पाहू शकता तेल व्यवस्थित गरम. तर आता पाहू शकतात फायनली आपले आळू वडे झालेले एकदम बघा, व्यवस्थित लाल कलर सुटलेला आहे, व्यवस्थित लाल एकदम तळून झालेले बघा व्यवस्थित. तर आता ही फायनली आपले आळू वडे तयार झालेले आहे. तर अशाच प्रकारे तुम्हीही बनवून पहा, खूप छान टेस्टी एकदम सुटसुटीत बघा. नाही कोणता आळू वडा तुटलेला आहे याच्यामध्ये. पाहू शकता व्यवस्थित एकदम. तर प्लीज अशा प्रकारे बनवून पहा तुम्ही, खूप छान बनते. तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर बनवाही आणि खूप छान बनते. आणि त्याचबरोबर दीपाली साऊथ इंडियन ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अशाच रेसिपीसाठी मला सबस्क्राईब